मित्र हो, ज्यावेळेस आपले सख्खेच आपल्या विरोधात जातात ना, त्यावेळेस संघर्ष करा, ठामपणे उभं राहा, संघर्ष करा. कारण ज्यावेळेस दुर्योधनानं पांडवांना दूध क्रीडेमध्ये हरवलं आणि त्यांचं राज्य हिरावून घेतलं, राज्य बळकावलं, इंद्रप्रस्थ बळकावला आणि 14 वर्षाच्या वनवासाला त्यांना जंगलामध्ये पाठवलं. आणि त्या 14 वर्षाच्या वनवासाची एकच आठ होती की त्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये जर तुम्ही दुर्योधनाला सापडलात तर परत तुम्हाला अजून 14 वर्ष, परत सापडलात तर परत 14 वर्ष. पण पांडवांनी अज्ञातवास असा घालवला, 14 वर्ष असे घालवली की त्यांनी दुर्योधनाला सापडले नाहीत. पण ज्यावेळेस त्यांनी कमबॅक केला, परत आले, त्यावेळेस पूर्ण ताकदीनिशी आले. आणि असे काही आले की 100 कौरवामधला एकसुद्धा वाचला नाही आणि 5 पांडवामधल्याला एकाला सुद्धा धक्का लागला नाही. का? तर त्यांच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्ण होते. तुमच्या वाट्याला संघर्ष आलाय ना, तर तुमच्या वाट्याला भगवान श्रीकृष्णसुद्धा येतील. त्यामुळे हार मानायची नाही.